Welcome students on my channel. Today we are going to see the fourth part of the lesson An Astrologer's Day. पण त्यापूर्वी आपल्याला काय करायचं आहे माहिती आहे? जर तुम्हाला खरंच माझे व्हिडिओ आवडत असतील तर माझ्या व्हिडिओजला लाईक करा आणि माझ्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. जर आपण सबस्क्राईब केलं तर मी आपल्याला असेच चांगले चांगले व्हिडिओ दाखवत राहीन आणि माझ्या चॅनलवर पोस्ट करत राहीन. सो आपण आधीच्या व्हिडिओमध्ये बघितलं होतं की तो जो स्ट्रेंजर आहे आणि ॲस्ट्रॉलॉजर या दोघांची बेट लागते, शर्यत लागते आणि त्या शर्यतीमध्ये तो जो स्ट्रेंजर आहे तो ॲस्ट्रॉलॉजरला चॅलेंज करतो की तू जर माझं भविष्य सांगितलं तर मी तुला दुप्पट पैसे देईन आणि जर तू माझं भविष्य खरं सांगितलं नाही तर तू मला दुप्पट पैसे द्यायचे, असं त्यांचं बेट लागते, अशी त्यांची शर्यत लागते. आणि तो जो ॲस्ट्रॉलॉजर आहे तो आता घाबरतो की हा खरंच आपल्याला भविष्य सांगायला लावतो का की काय, आणि त्यामुळे घाबरून आता तो घरी जायचा प्रयत्न करतो. पण हा जो स्ट्रेंजर आहे हा त्याला जाऊ देत नाही, सोडत नाही, त्याचा हात घट्ट पकडून ठेवतो आणि त्याला तिथेच बसवून ठेवतो आणि तो म्हणतो की तू भविष्य सांगितल्याशिवाय कुठेही जाणार नाही, बिकॉज चॅलेंज इज चॅलेंज. सो तू आत्ताच मला माझं भविष्य सांग. आणि मग त्यानुसार तो काय करतो, ॲस्ट्रॉलॉजर त्याचे ठरलेले जे काही वाक्य आहे ते तो सांगायला लागतो की देअर इज अ वुमन, अशी एक वुमन तुमच्या आयुष्यात आहे वगैरे वगैरे, असे तो त्याचे जनरल वाक्य सांगायला लागतो. पण तो जो स्ट्रेंजर आहे तो काय म्हणतो, स्टॉप सेड द अदर, आय डोंट वॉन्ट ऑल दॅट. तो स्ट्रेंजर म्हणतो की मला ते बाकी काही सांगू नको जे तू नेहमी सगळ्यांना सांगतो ते. मग तो विचारतो स्ट्रेंजर, शॅल आय सक्सीड इन माय प्रेझेंट सर्च ऑर नॉट. मग हा जो स्ट्रेंजर आहे हा कुठला सर्च करत असतो, काय शोधत असतो, कोणाला शोधत असतो, तर तो प्रश्न विचारतो स्ट्रेंजर ॲस्ट्रॉलॉजरला की मी माझ्या सर्चमध्ये सक्सेसफुल होईल की नाही. शॅल आय सक्सीड इन माय प्रेझेंट सर्च ऑर नॉट, आन्सर दिस अँड गो. तो म्हणतो की तू माझ्या फक्त याच प्रश्नाचं उत्तर दे की मी माझ्या सर्चमध्ये सक्सेसफुल होईन की नाही, आणि ते झाल्यानंतर तू इथून जाऊ शकतो. अदरवाईज आय विल नॉट लेट यू गो टिल यू डिस्गॉर्ज ऑल युअर कॉइन्स. मी तुला जाऊ देणार नाही. टिल यू डिस्गॉर्ज ऑल युअर कॉइन्स. टिल यू डिस्गॉर्ज म्हणजे काय, जोपर्यंत तू पूर्णपणे तुझ्याजवळचे कॉइन्स संपत नाही, तुझा खिसा पूर्णपणे रिकामा होत नाही, म्हणजे डिस्गॉर्ज, तोपर्यंत मी तुला इथून जाऊ देणार नाही. द ॲस्ट्रॉलॉजर मटर्ड अ फ्यू इनकॅन्टेशन्स अँड रिप्लाइड. सो मग तो ॲस्ट्रॉलॉजर काय करतो, मटर्ड अ फ्यू इनकॅन्टेशन. मटर्ड म्हणजे तोंडामध्ये बोलणे, तोंडातल्या तोंडात बोलणे. अ फ्यू इनकॅन्टेशन्स. इनकॅन्टेशन्स म्हणजे काहीतरी जादूचे मंत्र किंवा मंत्र म्हटल्यासारखा तो सोंग करतो. अँड रिप्लाइड, ऑल राईट आय विल स्पीक, बट विल यू गिव्ह मी अ रुपी इफ वॉट आय से इज कन्व्हिन्स. मग तो म्हणतो की ठीक आहे, मी तुला सगळं सांगेन, तुझं भविष्य सांगेन, बट विल यू गिव्ह मी अ रुपी इफ वॉट आय से इज कन्व्हिन्सिंग. पण जर मी जे सांगितलं ते खरं निघालं किंवा तुला पटलं, कन्व्हिन्सिंग म्हणजे जर तुला ते पटलं तर तू मला रुपया देशील का. अदरवाईज आय विल नॉट ओपन माय माउथ. मग जर असं असेल तरच मी तुला ते सांगतो, अदरवाईज आय विल नॉट ओपन माय माउथ, मी तुला काहीही सांगणार नाही. अँड यू मे डू वॉट यू लाईक, तुला जे काही करायचं ते तू करू शकतो. आफ्टर अ गुड डील ऑफ हॅगलिंग. हॅगलिंग म्हणजे बार्गेनिंग. त्यांनी काय केलं, एकमेकांशी व्यवहार केला, भाव केला. आफ्टर अ गुड डील ऑफ हॅगलिंग द अदर अग्रीड. मग तो दुसरा जो होता स्ट्रेंजर तो मान्य झाला की मी तुला रुपया देईन. द ॲस्ट्रॉलॉजर सेड, यू वर लेफ्ट फॉर डेड, ॲम आय राईट. मग तो त्याचं भविष्य सांगतो ॲस्ट्रॉलॉजर की यू वर लेफ्ट फॉर डेड म्हणजे तू जवळजवळ मेला होता. ॲम आय राईट, माझं बरोबर आहे ना भविष्य, की तू जवळजवळ मेला होता, तुला कोणीतरी मरायला सोडून गेलं होतं. टेल मी मोर. मग तो म्हणतो हो होय बरोबर आहे, तू पुढचं सांग, आणखी काय घडलं होतं ते सांग.
अ नाईफ हॅज पास्ड थ्रू यू वन्स सेड द ॲस्ट्रॉलॉजर. आणि मग तो ॲस्ट्रॉलॉजर पुढे जाऊन हेही सांगतो की एक चाकू पण तुझ्या शरीरामध्ये कोणीतरी घुसवला होता. अ नाईफ हॅज पास थ्रू यू वन्स सेड द ॲस्ट्रॉलॉजर. गुड फेलो. तो म्हणतो हो बरोबर आहे, हे पण बरोबर आहे. ही बेअर्ड हिज चेस्ट टू शो हिज स्कार. आता ही बेअर्ड हिज चेस्ट, बेअर्ड म्हणजे काय, तर त्यांनी त्याची छाती उघडून दाखवली. टू शो द स्कार म्हणजे त्याची जी जखम होती ती जखम दाखवण्यासाठी त्यांनी त्याची छाती उघडी करून याला दाखवली. तो म्हणतो हे तुझं बरोबर आहे. आणि असं म्हणत म्हणत तो त्याची छाती त्याला दाखवतो की तू हे सगळं मला खरं सांगतो आहे. अँड देन यू वर पुश्ड इन टू अ वेल नियर बाय इन द फील्ड. आणि मग नंतर तुला कुठे ढकललं होतं, एका विहिरीमध्ये. ओके, सो त्या विहिरीमध्ये ढकललं होतं. जी विहीर कुठे होती, इन द फील्ड, शेतामध्ये ती विहीर होती. यू वर लेफ्ट फॉर डेड. आणि तुला मरायला ते सोडून गेला होता तो माणूस. आय शुड हॅव बीन डेड इफ सम पासर बाय हॅड नॉट चान्स्ड टू पीप इन टू द वेल. पासर बाय म्हणजे काय, तिथून जाणारा एक व्यक्ती, तिथून जाणारी जी एक व्यक्ती आहे त्या व्यक्तीने जर याला बघितलं नसतं. पीप इन टू द वेल म्हणजे विहिरीमध्ये जर वाकून बघितलं नसतं. पीप म्हणजे वाकून बघणे. सो पीप इन टू द वेल एक्सक्लेम द अदर. मग तो जो स्ट्रेंजर आहे तो सांगतो की हो मी मेलो असतो जर एखाद्या त्या वाटसरूनी त्या विहिरीमध्ये वाकून बघितलं नसतं तर मी नक्कीच मेलो असतो. ओव्हरवेल्म्ड बाय द एन्थुझियाझम. ओव्हरवेल्म म्हणजे त्याला अतिशय जास्त आनंद झाला की हा जो ॲस्ट्रॉलॉजर सांगतो आहे हे सगळं खरं सांगतो आहे. आणि मग त्या उत्साहामध्ये, एन्थुझियाझम, आणि मग त्या उत्साहामध्ये तो त्याला सगळं सांगायला लागतो की हो असं असं घडलं होतं. वेन शॅल आय गेट ॲट हिम, वेन शॅल आय गेट ॲट हिम ही आस्क्ड. तो म्हणतो की मला तो केव्हा सापडेल, ज्याने मला चाकू मारला होता तो मला केव्हा सापडेल. ही आस्क्ड क्लेंचिंग हिज फिस्ट. सो क्लेंचिंग म्हणजे काय, पकडणे, आणि फिस्ट म्हणजे मनगट. तर मग तो स्ट्रेंजर काय करतो, त्या ॲस्ट्रॉलॉजरचं मनगट घट्ट पकडतो आणि म्हणतो की वेन शॅल आय गेट ॲट हिम, ज्यांनी मला चाकू मारला होता तो मला कुठे सापडेल आणि केव्हा सापडेल. मग हा ॲस्ट्रॉलॉजर सांगतो इन द नेक्स्ट वर्ल्ड आन्सर्ड द ॲस्ट्रॉलॉजर. इन द नेक्स्ट वर्ल्ड म्हणजे पुढच्या जन्मात तुला तो भेटेल. तो जो तुझा गुन्हेगार आहे तो तुला पुढच्या जन्मामध्ये भेटेल. ही डाईड 4 months अगो इन अ फार ऑफ टाउन. फार ऑफ टाउन म्हणजे इथून खूप दूरवर एक गाव आहे, त्या गावामध्ये तो 4 महिन्याआधी मेला होता. यू विल नेवर सी हिम एनी मोर. तू त्याला कधीही आता बघू शकणार नाही कारण तो आता जिवंत नाही आहे. तो 4 महिन्याआधीच इथून एका लांबच्या गावामध्ये मरून पडला होता. द अदर ग्रोन्ड ऑन हिअरिंग इट. ग्रोन्ड म्हणजे काय, त्याला दुःख झालं. तो जो स्ट्रेंजर होता त्याला दुःख झालं की अरे मी मारायच्या आधीच हा कसा काय मेला. म्हणून द अदर ग्रोन्ड ऑन हिअरिंग इट. द ॲस्ट्रॉलॉजर प्रोसिडेड. गुरुनायक, मग तो ॲस्ट्रॉलॉजर जो आहे तो या स्ट्रेंजरला कोणत्या नावाने हाक मारतो, गुरुनायक. म्हणजे या स्ट्रेंजरचं नाव आहे गुरुनायक आणि हा आपल्या लेसनमधलं सेकंड कॅरेक्टर आहे. पहिलं कॅरेक्टर ॲस्ट्रॉलॉजर, दुसरं कॅरेक्टर गुरुनायक. आणि मग तो ॲस्ट्रॉलॉजर गुरुनायकला नावाने हाक मारतो आणि मग गुरुनायक म्हणतो यू नो माय नेम. द अदर सेड टेकन अबॅक. टेकन अबॅक म्हणजे काय, आश्चर्याने. यू नो माय नेम, तुला माझं नाव कसं माहिती आहे, तुला माझं नाव माहिती आहे. मग तो म्हणतो ॲस्ट्रॉलॉजर ॲज आय नो ऑल अदर थिंग्स गुरुनायक लिसन केअरफुली टू व्हॉट आय हॅव टू से. आणि मग हा ॲस्ट्रॉलॉजर त्याला पुढे सांगतो की ॲज आय नो ऑल अदर थिंग्स, मला आणखीही गोष्टी माहिती आहे तुझ्या आयुष्यातल्या. लिसन केअरफुली टू व्हॉट आय हॅव टू से. मी तुला काहीतरी आणखी सांगणार आहे, ते तू काळजीपूर्वक ऐक.
युअर विलेज इज 2 days जर्नी ड्यू नॉर्थ ऑफ दिस टाउन. ओके, मग तो सांगतो ॲस्ट्रॉलॉजर गुरुनायकला की तुझं गाव इथून 2 दिवसाच्या अंतरावर आहे. जर्नी ड्यू नॉर्थ ऑफ दिस टाउन म्हणजे या टाऊनपासून, या गावापासून नॉर्थकडे तुझं टाऊन आहे, तुझं गाव आहे की जे इथून 2 दिवसाच्या अंतरावर आहे. आणि मग ॲस्ट्रॉलॉजर सांगतो टेक द नेक्स्ट ट्रेन अँड बी गॉन. म्हणजे तू पुढचीच ट्रेन पकड आणि इथून तू निघ, या गावातून तू जा, तुझ्या गावी परत जा. आय सी वन्स अगेन ग्रेट डेंजर टू युअर लाईफ इफ यू गो फ्रॉम होम. मग हा ॲस्ट्रॉलॉजर काय सांगतो त्याला की जर तू तुझ्या घरापासून लांब राहिला तर तुझ्या आयुष्यामध्ये डेंजर आहे, धोका आहे. म्हणून तू काय कर, तू तुझ्या घरी परत जा. आय सी वन्स अगेन ग्रेट डेंजर टू युअर लाईफ. मला तुझ्या आयुष्यात आणखी एक धोका दिसतो आहे. तो धोका केव्हा येईल, जेव्हा तू तुझ्या घराच्या लांब राहशील तेव्हा. आणि म्हणून तू तुझ्या घराच्या लांब न राहता तू आता नेक्स्ट ट्रेन पकड आणि घरी परत जा. ही टूक आउट अ पिंच ऑफ सेक्रेड ॲश अँड हेल्ड इट टू हिम. मग त्या ॲस्ट्रॉलॉजरनी काय केलं, ही टूक आउट अ पिंच ऑफ सेक्रेड ॲश. पिंच मीन्स एक चुटकीभर त्याला काय दिलं, सेक्रेड ॲश, तो पवित्र अंगारा त्याला दिला. पिंच म्हणजे आपल्या चुटकीभर एक अंगारा दिला. अँड हेल्ड इट टू हिम, त्याला दिला. रब इट ऑन युअर फोरहेड अँड गो होम. हा अंगारा तुझ्या कपाळावर चोळ. रब मीन्स चोळणे, फोरहेड कपाळ. सो हा अंगारा तू तुझ्या कपाळावर चोळ आणि घरी जा. नेव्हर ट्रॅव्हल साऊथवर्ड अगेन. मग हा जो ॲस्ट्रॉलॉजर आहे हा त्याला काय अट घालतो की तू आता तुझ्या घराच्या साऊथला कधीही येऊ नको, दक्षिण दिशेला तू कधीही येऊ नको तुझ्या घरापासून, कारण दक्षिण दिशेला तुला धोका आहे. अँड यू विल लिव्ह टू बी 100. जर तू एवढी अट पाळली की आपण कधीही दक्षिण दिशेला जायचं नाही तर तू 100 वर्षेही जगशील. अदरवाईज तुझं मरण लवकर होईल जर तू ही अट नाही पाळली तर. वाय शुड आय लिव्ह होम अगेन, द अदर सेड रिफ्लेक्टिव्हली. मग हा जो गुरुनायक आहे तो रिफ्लेक्टिव्हली म्हणजे लगेच काय म्हणतो की वाय शुड आय लिव्ह होम अगेन, वाय शुड आय लिव्ह होम अगेन, मी परत का घरी जाऊ. आय वॉज ओनली गोईंग अवे नाऊ अँड देन टू लुक फॉर हिम. टू लुक फॉर हिम म्हणजे कोणाला, तो माणूस ज्याने मला चाकू मारला त्याला मी शोधतो आहे. नाऊ अँड देन म्हणजे कधी पण मी त्यालाच शोधतो आहे, त्याच्यामुळे मला घरी जायचं नाही आहे आत्ता. अँड टू चोक आउट हिज लाईफ इफ आय मेट हिम. जर मी त्याला भेटलो, त्या माणसाला जर मी भेटलो तर मी काय करेन, चोक आउट हिज लाईफ, त्याचं आयुष्य मी संपवून टाकेन. चोक आउट हिज लाईफ. त्याच्यामुळे मला घरी जायचं नाही आहे, मी त्या माणसाच्या शोधात फिरतो आहे आणि जर तो मला भेटला तर मी त्याचं आयुष्य संपवून टाकेन असं तो म्हणतो. ही शुक हिज हेड रिग्रेटफुली. आणि तो काय करतो, शुक, शुक म्हणजे हलविणे, शेकचा पास्ट टेन्स. ही शुक हिज हेड रिग्रेटफुली. रिग्रेट म्हणजे पश्चाताप. त्याला पश्चाताप होतो की मला हा माणूस का भेटला नाही अजून, आणि हा मेला तर का मेला, हा माझ्या हातून मरायला हवा होता असं त्याला वाटतं. त्यामुळे त्या गोष्टीचा त्याला पश्चाताप आहे की त्या माणसाला मी मारू शकलो नाही. आणि म्हणून तो म्हणतो ही शुक हिज हेड रिग्रेटफुली. आणि तो त्याचं डोकं जे आहे तो पश्चातापाने हलवतो. ही हॅज एस्केप्ड माय हँड्स. तो माझ्या हातून सुटला आहे. एस्केप्ड मीन्स सुटणे, त्याची सुटका झाली माझ्या हातून, तो असाच मेला. आय होप ॲटलिस्ट ही डाईड ॲज ही डिझर्व्ड. म्हणजे तो म्हणतो की गुरुनायक काय म्हणतो, आय होप ॲटलिस्ट ही डाईड ॲज ही डिझर्व्ड. म्हणजे त्याला जी शिक्षा मिळायला पाहिजे होती ॲज ही डिझर्व्ड, ती मिळाल्यानंतर जर तो मेला असता तर मला काहीही कंप्लेंट नव्हती, पण तो आधीच मेला. येस सेड द ॲस्ट्रॉलॉजर. ॲस्ट्रॉलॉजर पण म्हणतो की हो तो मेला आहे, त्याच्यामुळे आता
तुला त्याला शोधण्यात काहीही तथ्य नाही आहे. ही वॉज क्रश्ड अंडर अ लॉरी. लॉरी म्हणजे ट्रक आणि क्रश्ड म्हणजे चुरगाळणे. सो तो एका ट्रकच्या खाली आला आणि तो मेला. द अदर लुक्ड ग्रॅटिफाईड टू हिअर इट. ग्रॅटिफाईड म्हणजे आनंदी किंवा समाधानी. आणि मग तो जो गुरुनायक आहे तो कसा वाटला? समाधानी वाटला, आनंदी वाटला. टू हिअर इट, काय ऐकून? की तो एका ट्रक खाली येऊन चिरडून मेला. हे ऐकल्यानंतर गुरुनायकला काय झालं? आनंद झाला, समाधान वाटलं. द प्लेस वॉज डेझर्टेड बाय द टाइम द एस्ट्रॉलॉजर पिक्ड अप हिज आर्टिकल्स अँड पुट देम इन टू हिज बॅग. आता तो जिथे बसला होता एस्ट्रॉलॉजर, ती जागा काय झाली होती? डेझर्टेड म्हणजे पूर्ण रिकामी झाली होती. कारण आजूबाजूचे सगळे शॉपकीपर, दुकानदार हे सगळे निघून गेले होते, कारण तिथे अंधार झाला होता. फक्त आता तिथे ॲस्ट्रॉलॉजर राहिला होता आणि तो काय करत होता? पिक्ड अप हिज आर्टिकल्स, त्याच्या वस्तू उचलत होता. अँड पुट देम इन टू हिज बॅग, आणि त्या वस्तू त्याच्या बॅगमध्ये घालून तो आता घरी जायच्या दिशेने निघाला होता. द ग्रीन शॅफ्ट वॉज ऑल्सो गॉन. मग तिथे जो ग्रीन कलरचा लाईट होता, जो त्या शॅफ्टमधून येत होता, त्या तिरिपीमधून येत होता, तो लाईट पण आता नव्हता. लिव्हिंग द प्लेस इन डार्कनेस अँड सायलेन्स. मग आता तो ग्रीन लाईट नसल्यामुळे तिथे काय होतं? फक्त डार्कनेस, आणि कोणीही नसल्यामुळे तिथे सायलेन्स पण होता. म्हणजे लाईट नसल्यामुळे डार्कनेस होता आणि कुठलीही व्यक्ती तिथे नसल्यामुळे सायलेन्स होता. द स्ट्रेंजर हॅड गॉन ऑफ इन टू द नाईट आफ्टर गिविंग द एस्ट्रॉलॉजर अ हँडफुल ऑफ कॉइन्स. स्ट्रेंजर म्हणजे गुरुनायक, आणि मग तो गुरुनायक तिथून निघून गेला त्या रात्री. आफ्टर गिविंग द एस्ट्रॉलॉजर अ हँडफुल ऑफ कॉइन्स म्हणजे पूर्ण हात भरून त्यांनी काय दिलं? कॉइन्स दिले त्याला, नाणे दिले, आणि ते नाणे देऊन तो निघून गेला गुरुनायक. इट वॉज नियरली मिड नाईट वेन द ॲस्ट्रॉलॉजर रीच्ड होम. आणि मध्यरात्री हा जो ॲस्ट्रॉलॉजर आहे हा घरी आला. हिज वाईफ वॉज वेटिंग फॉर हिम ॲट द डोअर अँड डिमांडेड अँड एक्सप्लेनेशन. मग आता इतका उशीर याला झाला होता, मध्यरात्र कशी काय झाली घरी यायला? त्यामुळे त्याची बायको जी आहे ती दरवाजाशी त्याची वाट बघत होती. अँड डिमांडेड अँड एक्सप्लेनेशन म्हणजे तिला स्पष्टीकरण हवं होतं की इतका उशीर तुला झाला कसा काय? तू इतका वेळ काय करत होतास? कुठे होतास? हे सगळं ती त्याला विचारत होती, नवऱ्याला. ही फ्लंग द कॉइन्स ॲट हर. फ्लंग्स मीन्स थ्रो. तिच्याकडे त्यांनी ते सगळे कॉइन्स भिरकावले. अँड सेड काउंट देम, वन मॅन गेव ऑल दॅट. आणि तिच्याकडे ते सगळे कॉइन्स फेकून तो म्हणतो तिला, मोज हे सगळे कॉइन्स, मला एकाच माणसाने हे सगळे कॉइन्स दिलेले आहेत. आणि मग ती ते कॉइन्स मोजायला लागते, आणि ते कॉइन्स किती असतात? 12.5 आनाज म्हणजे 12.5 आणे ते भरतात. शी सेड काउंटिंग. शी वॉज ओव्हरजॉईड. तिला खूप जास्त आनंद होतो. ओव्हरजॉईड म्हणजे खूप जास्त आनंद. आय कॅन बाय सम जॅगरी अँड कोकोनट टुमॉरो. जॅगरी मीन्स गूळ. आय कॅन बाय सम जॅगरी अँड कोकोनट टुमॉरो. मग ती म्हणते की मी काय करू शकते या 12.5 आण्यांचं? की मी उद्या जाऊन काय करीन? गूळ विकत आणीन आणि नारळ विकत आणीन. द चाइल्ड हॅज बीन आस्किंग फॉर स्वीट्स फॉर सो मेनी डेज नाव. आणि मग ती त्याची बायको म्हणते की बरेच दिवस झाले आपली मुलगी काय करते आहे? काहीतरी गोड कर, काहीतरी गोड कर अशी मागे लागली आहे. त्याच्यामुळे तिच्यासाठी उद्या मी काहीतरी गोड करेन. द चाइल्ड हॅज बीन आस्किंग फॉर स्वीट्स फॉर सो मेनी डेज नाऊ. आय विल प्रिपेअर सम नाईस स्टफ फॉर हर. नाईस स्टफ म्हणजे काय? एखादा चांगला पदार्थ मी तिच्यासाठी बनवेन. आणि मग हा ॲस्ट्रॉलॉजर काय म्हणतो? द स्वाईन हॅज चीटेड मी. याच्या डोक्यामध्ये अजूनही त्या गुरुनायकचा विचार आहे, आणि त्या गुरुनायकला तो काय म्हणतो? स्वाईन. स्वाईन म्हणजे मराठीत आपण त्याला डुक्कर म्हणतो.
मग तो त्या गुरुनायकला शिव्या घालतोय, द स्वाईन हॅज चीटेड मी, मला फसवलं त्या गुरुनायकनी. काय केलं मग त्यांनी? ही प्रॉमिस्ड मी अ रुपी, त्यांनी मला 1 रुपया देण्याचं कबूल केलं होतं आणि त्यांनी किती दिले मला? फक्त 12.5 आणे मला दिले, 1 अख्खा रुपया पण त्यांनी मला दिलेला नाही. सेड द एस्ट्रोलॉजर. शी लुक्ड अप ॲट हिम. यू लुक वरीड, व्हॉट इज रॉंग? मग ती नवऱ्याला विचारते की यू लुक वरीड, तुला इतकं टेन्शनमध्ये तू का दिसतोय? तुला का बरं, कशाची काळजी आहे एवढी? व्हॉट इज रॉंग, काय घडलं आहे असं की तू इतका टेन्शनमध्ये आहे? मग तो म्हणतो नथिंग, नाही काही झालेलं नाही आहे, एवढं काही टेन्शन घेण्यासारखं नाही. आणि मग ते जेवायला बसतात. आफ्टर डिनर सिटिंग ऑन द प्यॉल. व्हॉट इज प्यॉल? मीन्स पलंग. प्यॉल मीन्स पलंग. आफ्टर डिनर सिटिंग ऑन द प्यॉल ही टोल्ड हर, डू यू नो अ ग्रेट लोड इज गॉन फ्रॉम मी टुडे. मग तो तिला सांगतो पलंगावर बसून की तुला माहिती आहे आज काय झालं? की आज माझ्या डोक्यावरून खूप मोठं लोड गेलं, खूप मोठं टेन्शन गेलं. मग कोणतं टेन्शन होतं या ॲस्ट्रॉलॉजरला? आय थॉट आय हॅड द ब्लड ऑफ अ मॅन ऑन माय हँड्स ऑल दीज इयर्स. तो म्हणतो की इतकी वर्ष मला असं वाटत होतं की मी त्या माणसाचा खून केला आहे, मी त्या माणसाला मारलं आणि माझे हात त्या माणसाच्या खुनाने भरलेले आहेत असं मला वाटत होतं. म्हणजे काय, हा असा ॲस्ट्रॉलॉजर एकदम का बोलायला लागला? म्हणजे याचा अर्थ असा की गुरुनायकला ज्या माणसाने विहिरीत ढकललं होतं ती व्यक्ती दुसरी कोणीही नसून कोण होती? तर ॲस्ट्रॉलॉजर. आणि म्हणून ॲस्ट्रॉलॉजरला गुरुनायकबद्दल सगळी माहिती होती. आणि ॲस्ट्रॉलॉजर म्हणतो आय थॉट आय हॅड द ब्लड ऑफ अ मॅन ऑन माय हँड्स ऑल दीज इयर्स. इतकी वर्ष मला काय वाटलं होतं की मी त्या माणसाचा खून केला आहे, पण तो जिवंत आहे. दॅट वॉज द रिझन वाय आय रॅन अवे फ्रॉम होम. आणि हा का गावातून पळून आला होता ॲस्ट्रॉलॉजर? कारण यांनी गुरुनायकला विहिरीत ढकललं होतं आणि याला भीती वाटली की आपण पकडल्या जाऊ, आणि म्हणून तो गावातून निघून आला होता. सेटल्ड हिअर, इथे तो सेटल झाला होता. अँड मॅरिड यू, आणि तुझ्याशी मी लग्न केलं. पण काय झालं? ही इज अलाइव्ह, आणि ज्याला मी मारलं असं वाटलं तो जिवंत आहे. त्यामुळे माझ्या डोक्यावरचं आज टेन्शन गेलं की मी कोणी खुनी नाही आहे. मला जे वाटत होतं की मी एक खुनी आहे, आता मला असं वाटत नाही. शी गॅस्प्ड. यू ट्राईड टू किल हिम. शी गॅस्प्ड म्हणजे ती आश्चर्याने म्हणते त्याला, यू ट्राईड टू किल हिम, तू त्याला मारण्याचा प्रयत्न केला होता गुरुनायकला. येस, इन आवर विलेज वेन आय वॉज अ सिली यंगस्टर. जेव्हा मी काय होतो? यंगस्टर होतो, तरुण होतो. वी ड्रँक, गॅम्बल्ड अँड क्वारल्ड बॅडली वन डे. मग आम्ही एक दिवस काय केलं? वी ड्रँक, आम्ही खूप दारू पिलो. त्यानंतर गॅम्बल्ड मीन्स जुआ खेळलो, अँड क्वारल्ड म्हणजे भांडलो. वी ड्रँक, गॅम्बल्ड अँड क्वारल्ड बॅडली वन डे. मग आम्ही खूप भांडलो एक दिवशी. वाय थिंक ऑफ इट नाव, पण आता त्या गोष्टीचा का विचार करायचा? झालं ते झालं, आणि तो माणूसही जिवंत आहे. त्यामुळे आता मला असं टेन्शन नाही आहे की मी एकाचा खून केलेला आहे, असं आता मला कुठलंही टेन्शन नाही. त्याच्यामुळे आता आपल्याला काय करायचं आहे? इट्स टाईम टू स्लीप, आता झोपायची वेळ आहे. ही सेड, यॉनिंग, यॉनिंग म्हणजे जांभई देणे, आळस देणे. ही सेड यॉनिंग अँड स्ट्रेच्ड हिमसेल्फ ऑन द प्यॉल. आणि तो स्वतःला पलंगावर काय करतो? स्ट्रेच करतो, म्हणजे पलंगावर तो झोपतो. सो या स्टोरीमध्ये मग आपल्याला काय सांगितलं आहे की जो ॲस्ट्रॉलॉजर आहे तो ॲस्ट्रॉलॉजर हा खरा ॲस्ट्रॉलॉजर नसतो, आणि तो त्याच्या केलेल्या कर्तृत्वामुळे लोकांचं भविष्य तो सांगू शकत होता. आणि जो गुरुनायक त्याच्याकडे आला होता त्या गुरुनायकचं भविष्य याला माहिती होतं, कारण त्याच्यासोबत यांनीच वाईट केलेलं होतं, आणि त्यामुळे तो त्याचं खरं भविष्य सांगू शकला आणि
घरी येऊन तो पण स्वतः टेन्शन फ्री झाला की मी कोणालाही मारलेलं नाही. सो दिस इज द स्टोरी ॲन ॲस्ट्रॉलॉजर्स डे. I hope you have understood the story completely. If you have not understood the story, please watch the videos again and again from the beginning. Okay, so see you on our next video. Till then, thank you and goodbye.